शुभम शिंदेच्या बॅट मधून आपण पाहतोय हा दुसरा षटकार एक चौकार आलाय का बॅटिंग राहिली सुरुवात चांगली केली शुभम यांनी टीमची धावसंख्या पकडते माहिती ती म्हणजे 27 आकड्यावरती आपण पाहतो टीमची धावसंख्या अद्यापर्यंत धावपकावरती हो यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडीशी अधिक उसळी घेताना पाहायला मिळाली अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळाला डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय षटक क्रमांक त्याचा चालू आहे इथून पुढे आता कमबॅक होईल का तेही आपल्याला पाहावं लागणार आहे एक डॉट बॉल आणि महत्वाची म्हणजे विकेट्स हे फार महत्वाचे असणार त्या मॅच मध्ये त्या सेकंड इनिंग मध्ये जर इथून पुढे विकेट नाही गेला तर अगदी सहजरित्या हा सामना जिंकू शकतो परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडणार काही वेळा आपण पाहतोय चांगला टप्पावरती बॉल आणि काही वेळेला बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आपण पाहतोय 27 आकड्यावरती टीमची धावसंख्या इथून पुढे 23 ची गरज असणार आहे षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे तिसरं चालू आहे अद्यापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 20 बॉल जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची गरज पहिली मॅच परंतु यापुढे होणारी मॅच तीही फार महत्वाची असणार आहे एका साईडला हिटमॅन एका साईडला प्रभाव मिळतो म्हणजे मिस्टर JPL मैदानाच्या आतमध्ये खेळतील पुढचा बॉल यस आपण पाहतोय रनवे मध्ये बिघाड होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती यावं लागणार आहे रुणालला गावासाठी चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो त्याचबरोबर बऱ्याचशा आपल्या मानगाव तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि आता मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय षटकातील पुढचा बॉल आपण पाहणार आहोत हो याही वेळा आपण पाहतोय चांगला कोलवट टप्पाचा बॉल इथे आदळताना पाहायला मिळतोय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच आता इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतील एकत्रित येतील आणि चर्चा करतील आणि योग्य तो डिसिजन आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन पंच एका साईडला बाळा इकाळे सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्याचबरोबर आपण पाहतोय एका साईडला सिद्धूबाजी मॅन फ्रॉम सांगली गावचे येस पंचांचा बोर्ड आकाशाकडे यशांना अगदी घासून तो बॉल गेला होता आणि इथून पुढे परंतु त्याची सेना मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळते 18 मध्ये त्यांना 22 बनवायचे आहेत तर दुसऱ्या संघाला म्हणजे रिशान चॅलेंजर्स नवगर संघाचा कर्णधार मृणाल बेंदुगडे या संपूर्ण टीमला 18 मध्ये धावा 22 या वाचवायच्या आहेत त्यामुळे एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अजूनपर्यंत खेळपट्टीचा विचार केला तर तितक्याचा धावा होत नाहीयेत म्हणजे गोलंदाजाला मदत करणारी खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यामुळे मॅचचे चित्र आता पुढे कशा पद्धतीने असेल तेही पाहावं लागणार आहे अद्यापर्यंत आपण 3 षटकांचा खेळ इथून पुढे समाप्त आणलाय आणि 15 मिनिटांचा खेळ इथून आपल्याला होताना पाहायला मिळाला या इनिंग मध्ये म्हणजे टायमर कडे देखील आपण लक्ष द्यायचंय मी तुमचं लक्ष वेधतो षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आकाश खराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी पहिला बॉल फटका फसलाय फाईन लेगचा खेळाडू कोणतीही चूक करणार नाहीये आकाश खराडे मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्या बॉल वरती पहिली विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली रुपेश पवार बॅक टू दी डगआउट ची गरज होती पहिल्या बॉल वरती आक्रमण करायचं होतं त्याचबरोबर परशुरामजी टेंबे साहेब इथे उपस्थित झाले त्यांना विनंती असणार पण व्यासपीठावरती या आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक सहर्ष आपण इथे करणार आहोत स्वागत थँक्यू आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत जिथे 18 मध्ये 22 ची गरज होती बाउंड ट्रॅक वरती आपण प्रारंभ केला म्हणजे आकाश आणि त्यांना पहिल्या बॉल वरती विकेट त्यांची पहिली या स्पर्धेमध्ये मिळाली अद्यापर्यंत विकेट मैदानाच्या बाहेर गेले ते म्हणजे 4 आणि इथून पुढे
17 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 22. आपण पाहतोय न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती प्रतीक सुर्वे रुद्रवली गावाला बिलॉंग करणारा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओहो, या वेळेला खराब पद्धतीचा बॉल दिशा दिली आहे, बॉलला फेकून दिलाय. यश पंचांचा इशारा आपला पाहायला मिळतोय, इट्स नो बॉल आणि सीमा रेषेच्या पार चौकार. पाहायला मिळाली. आकाश कराडे तेही रुद्रवली गावाला बिलॉंग करतात आणि समोर रुद्रवली गावचा खेळाडू आला, परंतु थोडीसा खराब बॉल पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आला आणि त्यानंतर इथून पुढे येणारा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल अवेलेबल पाहतोय, फ्री हिटचा बॉल होता आणि त्याच वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजे पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आदळला गेला होता, त्यानंतर थोडंसं खराब बॉल आणि पुन्हा एकदा कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या तर बघतोय पाहायला ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती, 33. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल. काही वेळेला पाहतोय राईट राऊंड विकेटने बॉल उचलला गेला, अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. मिड विकेटच्या दिशेने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या तर बघतोय पाहायला मिळते म्हणजे 34 या आकड्यावरती आपण पाहतोय. षटकातील आपण पाहतोय म्हणजे पुढचा बॉल. याही वेळेला पुढे आले होते, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं, परंतु फटका बसलाय स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये. आणखीन एका पाठरचा खेळ. फटका क्रमांक आपण पाहत होते म्हणजे 5वा. इथून पुढे मैदानाच्या बाहेर. म्हणजे 16 धावसंख्येची. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. बॉलचा खेळ झाला तो अद्यापपर्यंत आपण पाहतो म्हणजे 4 बॉलचा खेळ झालाय. इथून पुढे 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 मध्ये धाव बनवायचे त्या म्हणजे 16. 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. अंकेश चवले मैदानाच्या आतमध्ये. कोलगटप्पाचा बॉल पाहायला मिळतोय, स्ट्रॉंग अपील तिथे जरूर पाहायला मिळाली, परंतु आपण पाहतोय लिग बायच्या सभामध्ये सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. त्यावेळेला LBW ची अपील केली जाते, त्यावेळेला इम्पॅक्ट कुठे आहे, त्याचबरोबर पिचिंग कुठे आहे आणि त्याचबरोबर नंतर हिट होतोय की नाही, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते आणि त्याचबरोबर पंचांचं ते कौतुक करावं लागणार आहे. अगदी काही सेकंदामध्ये त्यांना तो विचार आपल्याला घ्यावा लागतो. लिग बायच्या सभामध्ये नाहीये. आपण पाहतोय टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पण पाहतो म्हणजे लेग बायच आपण नाहीये या स्पर्धेमध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल आईवील आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल इथे पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 24 बॉलचा खेळ इथून पुढे संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तर बघतोय पाहायला मिळते ती म्हणजे 35 आकड्यावरती. येणारा 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. या आपण घेऊया छोटासाठी
चला विनंती असणार आहे आपण त्वरित षटक क्रमांक 5 इथून पुढे सुरुवात करायची आहे. 12 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय ते म्हणजे जिया स्पोर्ट्स इंदापूर या संघाला. चला त्वरित घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण मिटिंग घेऊन येता. आपण त्वरित आपल्या फिल्डिंग पोझिशन वरती जायचंय आणि मॅचला सुरुवात करायची. आपल्याला आजचा संपूर्ण दिवसभर 12 मध्ये पाहायला गेलं तर 6 मॅचेस या कंप्लीट करायचे आहेत आणि ते जास्तीच्या षटकांचे कसे असतील तेही आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे आणि त्या मॅचेस तुम्हालाच करायचे आहेत. त्या कारणे विनंती असणार आपण थोडीशी घाई करा आणि मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रिहान केरटकर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5वा हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला बॉल 12 बॉल 15ची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय. ज्या वेळेला सफल झाले होते अल्बा पाटनं खेळायचं होतं पाठीमागच्या दिशेने, परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पहा फक्त 50 धावसंख्येची गरज होती, परंतु त्या 50 धावा बनवण्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. 11 बॉल. जिंकण्यासाठी इथून पुढे 15 धावसंख्येची गरज आहे. खेळपट्टीवरती आपण पाहतोय ते म्हणजे प्रतीक असतील आणि अंकेश डवले मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका आपण पाहतोय. खेळाडू वेगाने आले लॉंग ऑफचा. याही वेळीला फक्त आणि फक्त सिंगल पान मिळतीये. 10 बॉल. जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनपर्यंत आता गरज असणार आहे 14 धावसंख्येची. पहिलीच मॅच अगदी क्लोज एन्काउंटर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. 10 मध्ये 14ची गरज आहे. एका साईडला इंदापूर विभागाला बिलॉंग करणारा संघ जिया स्पोर्ट्स आपण पाहतोय, तर एका साईडला नवगड गावाला बिलॉंग करणारा संघ रिशान चॅलेंजर्स. लो फुल टॉस. व्हॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. थोडासा खराब बॉल पहा मिळाला. अगदी लेग स्टंपला हिट करायचं होतं रियान यांना, परंतु लो व फुल टॉस पाहायला मिळाला. कौतुक करावं लागणार आहे. अगदी परफेक्ट टाइम वरती पाठ आली ती म्हणजे प्रतीक सुर्वेची आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. 6 धावा आल्या टीमच्या खात्यामध्ये जोडण्याची टीमची धावसंख्येचं पकडतो पाहायला मिळते ती म्हणजे 42 आकड्यावरती 42. पुढचा बॉल आपण पाहतोय चांगला टप्पावरती बॉल. अगदी टप्पा थोडासा मागे घेतला होता आणि त्यानंतर मग विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. 8 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. टीमची धावसंख्या पाहतो ती म्हणजे 42. 8 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये पहिलीच मॅच या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. षटकातील आपण पाहतो ती म्हणजे पुढचा बॉल. थोडासा रनवे मध्ये पुन्हा एकदा बिघाड होताना मा मिळतोय. स्वतःला थांबवलं. त्याला माहिती आहे एक बॉल फार महत्वाचा आहे. एक बॉल चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला तर मग मॅच अगदी आपण पहिली गमवताना पाहायला मिळत आहेत, परंतु थांबले आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती त्यांना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय पुढ्यातून बॉल आपण पाहतोय थोडासा स्विंग होताना पाहायला मिळतोय. कट झाला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे इथून पुढे 7 बॉल. जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. सामना जरी सोपा वाटत असला तरी सोपा नाही आहे, कारण का या धावा तुम्हाला जिंकायचा असेल तर बनवाव्या लागतील. खेळपट्टी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजांना मदत देणारी खेळपट्टी आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 7 बॉल. जिंकण्यासाठी इथून पुढे 8 धावसंख्येची गरज असणार आहे. राईट हँड राऊंड विकेट न्या. पुढचा बॉल याही वेळीला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वा
गोलंदाजी राहिली चांगल्या पद्धतीची. षटक क्रमांक 5 इथून पुढे आलाय संपुष्टात. इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. टीम मिटिंग कोणती घ्यायची नाहीये, मी लक्ष वेधन आणि मॅचला आपण इथून पुढे सुरुवात करायची आहे. या आपण ऐकूया छोटासा घेऊयात डीचे ब्रेक. डीचे ओंकार. शिवाजी अर्बन साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचा आपण यथोचित सन्मान करूयात. अर्बन साहेब या. विशालभाई टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती या MGPNच्या माध्यमातून करताना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत मॅचच्या दिशेने. पहिली मॅच आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये जाताना बाहेर 6 बॉल. जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. येस, आणि सामना बरोबरीवरती सुटला तर मग सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 8 ची गरज. पहिला बॉल ऑन साइडला खेचला अंकेश टवलेच्या पाठमधून. एक धमाकेदार बिग 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 सिक्सर. रूपात सकपाळ पप्या बाउंड ट्रॅक वरती येताना बाय मिळाले. बामनोली गावाला बिलॉंग करणारा पहिला थोडंसं खराब टप्प्यावरती बॉल बाय मिळाला, अगदी अगोद टप्प्यावरती, आणि त्यावरती अंकेश ठेवलेचं आक्रमण बाय मिळालं. षटकाराला इथून पुढे 2 ची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी येतो म्हणजे 5. काही वेळेला पण बाजू स्कोर कट केलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना बाय मिळतोय अलॉंग द कार्पेट. विजयी चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना बाय मिळतोय. पहिला संघ आपण पाहतोय, पहिली मॅच इथे विजेता होताना पाहायला मिळाला. GR स्पोर्ट्स इंदापूर हा संघ पहिली मॅच विजयी होताना पाहायला मिळाला. विजय संघांना खूप सारे अभिनंदन. आणि त्याचबरोबर आपण रिशाद चॅलेंजर्स नवघर या संघाला देखील पुढच्या मॅच साठी आपण देणार आहोत खूप साऱ्या शुभेच्छा. या आपण वळूया प्लेअर ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो यस गुणलेखक समीरजी पवार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. त्याआधी आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सने लाईनअप मध्ये जायचंय आणि त्याचबरोबर येताना सुद्धा आपण मैदानाच्या बाहेर हे लाईनअप मध्ये यायचंय याची देखील नोंद आपण सर्व खेळाडूंना घ्यायची आहे. प्लेअर ऑफ द मॅच, मॅचचा हिरो
₹100 विवेक जे डिपेसर यांच्याकडून ₹100 कॅशबॅक कॅशसाठी आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण इथे करूयात अनाऊन्स. जिथे गोलंदाजी करत असताना समोरच्या फलंदाजांना अगदी स्तब्ध उभं केलं तो रुपेश पवार ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. रुपेश प्लीज कम ऑन द प्रेझेंटेशन बॉक्स अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याला आपण देऊयात. 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. तो रुपेश पवार मात्र इंदापूर त्याला आपण इथे सन्मानित करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हाताने. आणि त्याचबरोबर मॅच क्रमांक 2 ही फार मोठी आहे जिथे एका साईडला हिटमॅन अमोल वडवल पाहायला मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे मिस्टर JPL. यस रुपेश आपण व्यासपीठावरती या. आपला प्लेअर ऑफ द मॅच आपण इथे देणार आहोत. सन्माननीय शिंदे मामा यांच्या शुभ हाताने आपण प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. यस आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर एका साईडला हिटमॅन आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या साईडला मिस्टर JPL मैदानाच्या आतमध्ये खेळता पाहायला मिळेल. त्यामुळे मोठी मॅच आहे. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा एक दर्जेदार स्पर्धा मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार परिवर्तन जिथे मिलिंद शिर्के सरांना इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी इथेच थांबतो. धन्यवाद. मास्टर धन्यवाद संजयजी. अर्थातच पहिली मॅच अगदी क्लोज आपण पाहिली आणि तदनंतर शेवटच्या षटकामध्ये अंकेश डवळे याच्या बॅटमधून अर्थातच त्या 10 धावा आणि टीम जे स्पोर्ट्स इंदापूर त्या ठिकाणी पहिल्या मॅच वरती मोहर उमटवताना. जाऊया मॅच क्रमांक 2. अर्थातच दुसरा सामना एका बाजूला जर विचार केला तर शिवगर्जना कळमजी आणि दुसऱ्या बाजूला श्री जगदंब फायटर्स इंदापूर. एका बाजूला हिटमॅन अमोल वाडवल तर दुसऱ्या बाजूला मिस्टर JPL सुमेश माडिक आणि मिस्टर 360 यष्टांच्या मागे उभा असलेला शैलेश पवार या 2 मोठ्या खेळाडूंवरती आणि सर्वात महत्वाचा एक उदयनमुख खेळाडू म्हणजे शंतनू माडिक याच्यावरती मात्र नजर असणार आहे. टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर. पहिला बॉल इथं सुरुवात होईल पहिल्या पूर्वार्धाला. अर्थातच सुमेश माडिक आणि सनी वाघरे मॅन फ्रॉम भिनाड गावचा हा सितारा आज मात्र शिवगर्जना कलमजी या संघामध्ये दाखल झालाय. अर्थातच पहिल्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. पहिला पूर्वार्ध कोणाच्या बाजूला जाणार. सुमेश माडिक मिस्टर JPL महत्वाचा खेळाडू. पहिला बॉल राईट अबाउट विकेट सुमेशचा. पहिला बॉल उडवलाय हवेमध्ये सनी. मात्र इथं प्रोडक्शन आणि पहिलाच बॉल वरती गोल्डन टचचा शिकार सनी. पहिला धक्का टीम शिवगर्जना कळमजे संघाला. स्क्वेअर कड हलक्या हातानं मनगड्याच्या साह्यानं फडमान रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आर्यनच्या बॅट मधून या 2 धावा आल्यात. या 2 धावेनं अकाउंट ओपन केलंय. अर्थातच एक युवा खेळाडू या वर्षीच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली फलंदाजी साकारताना जावली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू नाव आहे ज्याचं आर्यन पालकर. इन ॲट बॅट नंबर 3 आपण पाहतोय. श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्यानं एक चांगल्या दर्जाची कामगिरी टीम जावळी संघाकरिता या वर्षीच्या हंगामात आर्यनच्या माध्यमातून. मात्र समोर देखील एक अवघड
अशा गोलंदाजीचा सामना करावा लागेल आर्यनला. नाव आहे ज्याचं सुमेश माडिक. अप्रतिम गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतोय. 2 धावा या धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच पहिल्याच चेंडूवरती महत्वाच्या खेळाडूला माघारी धाडलं. तदनंतर मात्र एक चांगली गोलंदाजी खोदून काढण्याचा प्रयत्न इथं देखील अमोल डेंजर झोन कडे जरूर होता. मात्र पुन्हा एकदा नियंत्रण ठेवलंय. पुन्हा रिटर्न आला आणि तदनंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान प्रत्येक षटकाराकरता सरपंच मुकुंद शेठ वाडवल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज पाटसला असेल शिवगर्जना कळंब संघाच्या. चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, इथं देखील प्रोटेक्शन. मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षक आहेत आणि तदनंतर मात्र एक षटकार पाहायला मिळतोय. आर्यनच्या बॅट मधून देखील एक चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालंय आणि त्या ठिकाणी जर्सी परिधान केलेला हा एक प्रेक्षक आपल्याला त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळते. वा, चांगला स्ट्रोक आहे. इथं देखील कव्हर पॉइंट मधून चेंडू फरार होईल गोलीच्या वेगानं आणि बाउंड्री लाईनला बिलॉंग करेल. शेवटच्या 2 बॉल वरती मात्र आर्यन रुख बदलला आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या सुमेशनं. पहिल्या षटकाच्या अंती तब्बल बनल्या त्या 12 धावा. टीजे मास्टर संमिश्र पद्धतीचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्याच बॉल वरती सनी वगैरेला माघारी धाडलं. दुसऱ्या बॉल वरती 2 धावा, तदनंतर 2 डॉट बॉल आणि तदनंतर षटकार चौकार. आर्यन पालकरला संधी दिली अमोलनं आणि तदनंतर मात्र अमोल वाडवले यांच्या षटकार हॅट्रिक करता सन्माननीय शिवाजी अर्बन साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज मुकुंद शेठ वाडवले यांच्याकडून असेल. शंतनू माडिक गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन इन फ्रॉम, अर्थातच खडकोली गावाला बिलॉंग करणारा हा एक युवा अष्टपैलू खेळाडू या वर्षीच्या हंगामामध्ये अगदी फुल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टच मध्ये आहे पण इथं माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये कशा पद्धतीच्या खेळाचं प्रदर्शन करणार आणि टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर संघाला किती योगदान देणार. सौर्य मॅच कडे अमोल देखील सज्ज झालाय. खेळून काढले यावेळेस मात्र हलक्या हातानं या दरम्यानच्या कालावधीत जर पाहिलं तर एक सिंगल अर्जित केली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलंय आर्यन पालकर आणि अमोल वाडवल. कशा पद्धतीनं या डावाला आकार देणार, कशा पद्धतीने एखादी पार्टनरशिप बिल्डअप करणार आणि एक चांगला टोटल या ठिकाणी उभं करणार. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहतो 49 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती होत्या. 50 धावा त्या ठिकाणी चेंज जरूर झाल्या सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये. ही खेळपट्टी संमिश्र पद्धतीची आहे. पुढील बॉल शंतनूचा ऑन द राईज. वा, इथं एज लागली आहे आर्यनला. खेळपट्टी मात्र सोडावी लागतीये आर्यन माघारी जाताना आणि धक्का क्रमांक मात्र 2 आपल्याला आलेत. आर्यन पालकर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत होता पण समोर देखील त्या ताकदीच्या खेळाडू अर्थातच शंतनू माडिक. बघा, हाईटचा पुरेपूर वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच चांगलं व्हेरिएशन्स या गोलंदाजाकडे सातत्यानं ठासून भरलेले टप्प्यावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतोय आणि
ज्या पद्धतीनं तो चेंडू रिलीज करतोय ना त्याची ती कलात्मकता फार महत्वाची आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले श्रीकांत तांबट, अर्थातच खरवली गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील एक महत्वाचा खेळाडू. मात्र इथं फटका हवेमध्ये शैलेश पवार अतिशय वेगाने चेंडू खाली आलाय. बॅक टू बॅक 2 धक्के टीम शिवगर्जना कळंब संघाला. श्रीकांत तांबटही माघारी परतताना. ग्रामीण प्रीमियर लीगची खऱ्या अर्थाने खास वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे माणगाव तालुक्यातील विशेषतः ग्रामीण विभागातील असलेल्या असोसिएशन मध्ये बरेचसे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. असोसिएशन मध्ये आपण 3 षटकांच्या मॅचेस केलो तर त्याच कारणानं येणारा प्रत्येक खेळाडू अगदी पहिल्याच चेंडूवरती आल्याला प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातच मात्र त्या ठिकाणी विकेट गमावून बसतोय. अनहॅट्रिक बॉल असणाऱ्या शंतनू करता अर्थातच या स्पर्धेतली पहिली विकेटची हॅट्रिक शंतनू माडिक आपल्या नावावरती करणार का? पण एक नवीन मातबदार खेळाडू अर्थातच निखिल उजरे फ्रॉम खरबाची वाडी या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय श्री शिवगर्जना कळंब संघाच्या माध्यमातून. अद्याप मात्र स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल चांगली कलात्मकता दाखवली आहे. शैलेश पवारचं कौतुक करावं लागेल. अर्थातच यष्टांच्या मागे आपण पाहतोय अगदी छोटी शरीर यष्टी, छोटी हाईट आहे, पण ज्या पद्धतीनं तो पॅक मध्ये आला आणि उलटी रनिंग करत त्या ठिकाणी एक चांगला उत्कृष्ट झेल टिकला. अर्थातच एक चांगला यष्टी रक्षक म्हणून देखील तो नावारूपास येतोय. अगदी क्लोज कीपिंग करण्याकरता देखील तो जाणला जातो. यावेळेस मात्र एक्स्ट्रा पाऊल यस डेज आणि त्याचा फटका बसेल शंतनू माडिकला. व्हाईट बॉल एक अवांतर धाव स्कोर कार्ड वरती येईल आणि 14 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, पण तदनंतर मात्र या दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली. बॅटर्सला मात्र थांबवलंय, रोखून धरलंय. अमोल वाडवल अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. निश्चितच 6 षटकांचा खेळ आहे, अजून बराचसा खेळ बाकी असणार आहे. इथं ये शैलेश पवारच्या डोक्यावरून चांगलं बॅकअप. मात्र या ठिकाणी निखिल हुजरे देखील अगदी जीव भांड्यात पडला होता शिवगर्जना कळंब संघाचा आणि अनिल राऊत यांचा देखील. तद्वत मात्र एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं जाळं विणलंय. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सुमेश माडिकनी एक प्लॅनिंग केलं होतं ते प्रॉपर प्लॅनिंग आणि शैलेश पवार ज्या पद्धतीनं फिल्डिंग प्लेसमेंट सजवतोय अप्रतिम टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघाकरता. याही वेळेस फटका हवेमध्ये चेंडू तरंगताना डीपला प्रोडक्शन चांगली जजमेंट. इथंही धक्का क्रमांक बसलाय तो 14 टीम शिवगर्जना कळंब संघाला निखिल हुजरे डगआउट कडे. आलेला नाहीये. एक चेंडू अद्याप त्याने फेस केलाय, 1 धाव
त्याच्या वाट्याला अद्याप जमा झाले. जोपर्यंत अमोल असेल निश्चितच तोपर्यंत हे स्कोर कार्ड मात्र वेगानं पुढे जाईल. पण सुमेश माणिक एक महत्वाचा खेळाडू षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय बाटू एंड कडून. निश्चितच हे 3रं षटक फार महत्वपूर्ण असणार आहे. अमोल कशा पद्धतीने लीड करणार इथून पुढे आपल्या टीमला. पहिला बॉल 3ऱ्या षटकातला हलक्या हाताने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अर्थातच शॉट धडमान त्या ठिकाणी प्रोडक्शन असणार आहे. एक सिंगल आली आहे. सिंगल धावफलक हलत ठेवण्याचं काम केलंय. 15 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. 3ऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. अर्थातच आजचा पहिला दिवस तुम्ही पाहताय. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा अर्थातच ग्रामीण खेळाडूंकरता एक चांगल्या दर्जाचं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. दुसरी लढत आहे शिवगर्जना कलमजे आणि श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघाच्या माध्यमातून. 3रं षटक हे प्रगती पथावरती. 11 मिनिटांचा खेळ अद्याप झालाय. सुमेश माडिक पुन्हा एकदा व्याव्यू रचना करताना मात्र हे चक्रव्यूह भेदण्यात अमोल वाडवल कितपत यशस्वी होणार. खऱ्या अर्थानं शिवगर्जना कळमजे संघाचं कळमजे गावाचं नाव या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूनं मोठं केलं तो खेळाडू अद्याप या खेळपट्टीवरती उभा आहे. तग धरून उभा आहे आपल्या टीम करता. किती धावा तो जमा करणार बनवणार. ऑन स्ट्राईक शरद धाडवेला तुम्ही पाहताय. रामवाडी गावचा हा सितारा आज मात्र अंबरलेच्या या मैदानावरती दाखल झालाय खेळण्याकरता. चांगला स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग आहे. कनेक्ट झालाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा शरदच्या बॅटमधून नो बॉल. पंचांकडून इशारा आलाय नो बॉल. सर प्रॉपिंग क्रीज फिल्डिंग युनिट. ओके फिल्डिंग युनिट या ठिकाणी नो बॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. अर्थातच अंपायर्स त्या ठिकाणी ऑन फील्ड पंच त्या ठिकाणी योग्य निर्णय देत आहेत आणि निश्चितच त्या ठिकाणी एक मोठा फिल्डिंग प्लेसमेंटचा हा त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि निश्चितच त्यावरती षटकार आणि या 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. 100 रुपये या ठिकाणी सन्माननीय सरपंच आमचे मुकुंद शेठ वाडवल साहेब यांच्या माध्यमातून असतील प्रत्येक षटकाराला. शिवगर्जने कळमजे या संघाच्या बॅटर्सला फ्रीट असेल. येणारा पुढील बॉल शरद मात्र मिस करणार नाहीये. या खेळाडूकडे पोटेन्शियल्स आहे टॅलेंट आहे आणि खऱ्या अर्थानं तो टॅलेंट यावेळेस देखील एक चांगला स्ट्रोक आहे. वा वा भाई वा क्या बात आहे. शरदच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅकचा 2रा षटकार ठोका आणि यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज. ही जशी स्पर्धा जाईल पुढे तसतसे नंदुशेठ वाढवून देखील षटकारांकरता पारितोषिक लावतील. 28 धावा स्कोर कार्ड वरती. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. अर्थातच शरद धाडवे एक अप्रतिम फलंदाज या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहतोय. अर्थातच रामवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने चांगल्या दर्जाची कामगिरी तो आपल्या संघाकरता आपल्या गावाकरता करतोय. मात्र आज एक व्यावसायिक खेळाडू म्हणून समोर येताना चांगला बॉल आहे. चांगलं कमबॅक. वा अफलातून गोलंदाजी सुमेशची देखील प्रशंसा करावी लागेल. मिस्टर JPL या नावानं तो देखील संपूर्ण माडगाव नव्हे तर या दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये प्रचलित असा हा खेळाडू आहे. 28 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिरावलेलं. थोडासा प्रेशर जो क्रिएट झाला होता तो शरदच्या 2 षटकारानं मात्र रिलीज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथं देखील घेणारा चेंडू होता. ऑफसाईड रिझन मध्ये खेळायचा होता. शरदला मात्र बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 2 मोठे फटके आले. तदनंतर मात्र 2 बॉल डॉट काढण्यात यशस्वी झालाय तो सुमेश. आपल्याकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाचं त्या ठिकाणी रूपांतर करत असताना चांगलं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये देतोय सुमेश. वा चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली आहे. 2 मोठे फटके खाल्ले. तदनंतर मात्र
त्या ठिकाणी 3 सलगचे निर्धाव चेंडू आले. शेवटचा बॉल या षटकातला शेष असेल सुमेशचा. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 28 धावा दरम्यानच्या कालावधीत आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्डअप होत असताना पाहायला मिळते टीम शिवगर्जना कळंबचे संघाकरता. अमोलची बॅट अद्याप खामोश आहे. निश्चितच त्याची बॅट बोलेल येणाऱ्या कालावधीत. आणखीन एक चांगला डॉट बॉल. शेवटचा बॉल निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूला तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. एक छोटासा ड्रिंक ब्रेक असेल आणि या ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण लगेचच या मॅच कडे वळणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर डीजे संगीत डीजे ओमकारला. तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पहिली पर्व ग्रामीण खेळाडू सर्व एक जबरदस्त थीम घेऊन अर्थातच ज्यांची संकल्पना आणि ज्यांचं एक भलं मोठं योगदान या स्पर्धेकरता लाभलंय. आपण पाहतोय ज्यांच्या नावाची जर्सी खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूंच्या अंगाखांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ते या लोणेरे कोरेगाव विभागातील एक डॅशिंग युवा दमदार आणि युवा उद्योजक सर्वांनी विशालभाई टेबे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंकरता या जर्सी MGPL मध्ये प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर ती आकर्षक अट्रॅक्टिव्ह दिसणार हे चषक ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेकरता उपलब्ध झाले ते विवा कॉलेजचे सर्व ज्यांना महाराष्ट्र खेलरत्न पुरस्कार, त्याचबरोबर ती आविष्कार फाउंडेशनचा महाराष्ट्र राज्य मधील एक शैक्षणिक कार्यातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून देखील एक चांगला पुरस्कार त्या ठिकाणी आविष्कार फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. ते आदरणीय विवेकजी डेपे सर यांच्या माध्यमातून अट्रॅक्टिव्ह अशा ट्रॉफीज या स्पर्धेकरता उपलब्ध झालेल्या आहेत. खऱ्या अर्थानं भाई दसवते, विशाल शेठ, त्याचबरोबर ती वैभवजी टेबे, नंदुशेठ असतील, सतीशजी भोसले आणि या माणगाव तालुक्यातील असोसिएशन मधील अनेक नामवंत पदाधिकारी, अध्यक्ष, संस्थापक ज्यांची एक मोलाची साथ त्या संपूर्ण कमिटीला लाभली आणि ज्यांच्या माध्यमातून एक योग्य अशी स्पर्धा ग्रामीण विभागातील खेळाडूंकरता माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आली आहे. जाऊया मॅच कडे. 4थं षटक फेकण्याकरता वैभव आले गोलंदाजी ट्रॅक वरती. अमोल यावेळेस मात्र फेकून दिलाय. थेट चेंडू लँड होईल अंबरले गावात. पाठ मधून आलाय अमोलच्या पहिल्या षटकात. अमोल वाडवल एक मोठं नाव मणगाव तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील. खऱ्या अर्थानं अद्याप त्याची बॅट खामोश राहिली होती. वैभव वरती आक्रमण केलंय, वैभव वरती वार केलाय अमोल वाडवलनं. 34 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 4थ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वरती अमोलच्या बॅट मधून षटकार आलाय. सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
इथं देखील उचली घेणारा चेंडू फाईन लेग रिझन मध्ये डीपला प्रोडक्शन नाही आहे. चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल, चौकार येईल दुसऱ्याही बॉल वरती. 4 धावा पाहायला. सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण खूप सारं स्वागत करूया. पत्रकारितेच्या दुनियेमध्ये खऱ्या अर्थानं गोरेगाव माणगावचं नाव ज्यांनी रोशन केलं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि खऱ्या अर्थानं आणि पत्रकार पियुषजी भोसले साहेब यांचं देखील आपण स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान करण्याकरता आपण विनंती करूया. सन्माननीय आणखीन एक चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी प्रोडक्शन आले आहे आणि षटकार देखील आलाय. क्या बात आहे. अमोल मात्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमोलच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. चव्वेचाळीसावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अमोलची बॅट आता तळपायला सुरुवात झाली आहे. उन्हाचा तडाखा आणि अमोलच्या बॅटचा तडाखा आता मात्र सोसावं लागेल बॉलर वैभवला. ठोका. सर आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं करूया. सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब यांचं आपण जरा बॉल द्या. बॉल जर दृष्टिक्षेपात असेल तर कृपया मॅच बॉल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करा. अदरवाईज त्या ठिकाणी नवीन बॉल प्रोव्हाइड केला जातोय. बॉल जर हरवला असेल तर 50 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती अर्धशतक पूर्ण केलं जाते. टीम शुभगर्जना कळमजे संघ अर्थातच 50 धावा त्या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत. अर्धशतक पूर्ण झालंय टीमचं. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसऱ्या वरती षटकार, चौथ्या वरती षटकार, पाचव्या बॉल वरती काय होईल. अब 13 क्या होगा वैभव. पाचवा बॉल देखील अडवा बॅटनं आणखीन एक वन बाउन्स चौकार. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेनं फटका केला जातो. लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीपला आपल्याला शैलेश पवार पाहायला मिळतील. एक सिंगल त्या ठिकाणी या बॉल वरती अर्जित केले. शेवटच्या बॉल वरती सिंगल घेतली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे अर्थातच अमोलच्या माध्यमातून आणि 55 धावा या स्कोर कार्ड वरती जमा झालेत. आपण स्वागत करूया सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब यांचं आणि विनंती करूयात आपण भाई दसवते यांना आपल्या शुभ हस्ते आपण भाई सन्मान करायचा आहे. आदरणीय भारतजी गोरेगावकर सर यांचं या माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग. चला टीम मीटिंग नको आहे कुठल्याही पद्धतीची. आपण टाइम लिमिट्स आहे अर्थातच. जर आपण पाहिलं तर पहिल्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहे. जरा कॅमेरामनला विनंती असेल आदरणीय भारतजी गोरेगावकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. ते चित्र आपण पीजी यांचाही आपण सत्कार करूयात. वैभवजी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पत्रकार बंधू पीजी यांचं देखील आपण यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करायचंय. या दोन्ही मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करत आहोत. अर्थातच आपला बहुमूल्य वेळ त्या ठिकाणी आपण या स्पर्धेकरता दिलात. आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही MGPLच्या माध्यमातून आपल्या दोन्ही मान्यवरांचं आभारी आहोत सर.
अगदी इत्थंभूत माहिती माणगाव तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील प्रत्येक बातमी देण्यामध्ये ज्यांचा बहुमूल्य आणि मोलाचा हातखंडा असतो, आपल्या निर्भीड वक्तृत्वानं ज्यांनी साऱ्यांना आपलंसं करून घेतलंय असे आमचे हरजी गोरेगावकर साहेब या व्यासपीठावरती या सामन्याचा मनमुराद आनंद लुटताना. जाऊया मॅच कडे. 5वं षटक आर्यन दिवसडे सरळ बॅटने चांगले फटके येत असताना काहीतरी एक आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न अमोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बहुतांशी तो रिव्हर्स अटेम्प्ट करताना अगदी किंचित पाहायला मिळतोय आणि इथं देखील एक रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अमोलचा, मात्र एक सिंगल आली आहे. सर बॅटकट आहे बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. अर्थातच 58 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. आर्यन देवकर गोलंदाजी ट्रॅक वरती जरूर सज्ज झालाय 5वं षटक फेकण्याकरता, हाताळण्याकरता. मात्र अमोल आणि शरद धाडवे आता मात्र ही जोडी जम बसवल्या या खेळपट्टीवरती, चांगले तग धरले या दोन्ही बॅटर्सनी आणि रीड केले गोलंदाजांना. निश्चितच त्याचा फायदा या दोन्ही बॅटर्सना आता मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटवरती तितकासा बॉल आलेला नाहीये. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलॉंग विथ कार्पेट चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषेला बिलॉंग करतो आणि चौकार येतोय. डीजे मास्टर ज्या पद्धतीने डीजे वाजतोय आमचे सिद्धूपाजी सर मात्र चांगल्या अंदाजामध्ये त्या ठिकाणी इशारे करताना आणि या पंचांच्या ऍक्शन करता 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. सरपंच मुकुंद शेठ वाडवल यांच्या माध्यमातून पंचांकरता देखील या ऍक्शन करता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते देखील इथं जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सरपंच मुकुंद शेठ वाडवल मात्र या ठिकाणी अगदी बक्षिसांची खैरात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले समाजसेवक वारकरी संप्रदायाशी जोडलेलं त्यांचं नातं, पण क्रिकेटवरती देखील असीम प्रेम त्यांचं. अमोल पुन्हा सज्ज झालाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळायचं होतं मात्र इथं चेंडूने एलिव्हेशन बरंच गाठलंय. चांगला झेल देखील टिपण्यात यशस्वी झालाय. अमोलची लयबद्धता इथं मात्र संपवलंय आणि अमोलला मात्र माघारी धाडलंय आर्यन देवकर या गोलंदाजाने.
ज्याही खेळाडूकडे ताकद आहे, याही खेळाडूकडे चांगली टायमिंग फटके खेळण्याची कलात्मकता तो देखील हासिल करत असतो. मात्र शरद इथून पुढे कशा पद्धतीनं फलंदाजी करावं लागेल. एका बॅटर्सला तरी अर्थातच अग्रेसिव्ह व्हावं लागेल, कारण आता मात्र जर विचार केला तर 69 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि एक षटक मात्र हातामध्ये असणार आहे. एक चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी जर उभं करायचं असेल तर एका बॅटर्सने एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करणं अपेक्षित. शरदकडे ते पोटेन्शियल्स आहेत आणि त्यांनी दाखवले या मैदानाला. पुढील बॉल आर्यनचा फटका हवेमध्ये, यावेळेस देखील सुमेश पोहोचेल का? चांगले एफर्ट जरूर दिले होते, मात्र इथं धावची तालमेल साधणं गरजेचं होतं. तो तालमेल कुठंतरी कमी जाणवली आणि धावचीच्या स्वरूपात शरद धाडवेला माघारी यावं लागलं. रुपेश जाधव वरती बरचसं निर्भर असणार आहे आणि त्याची साथ देण्याकरिता सिद्धेश पवार न स्ट्रायकिंग एंडला उभं असणार आहे. पण गोलंदाजी ट्रॅक वरती फ्लॅग वरचं शेवटचं षटक हाताळण्याकरता गणेश यादव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतील. शेवटचं षटक फ्लॅग वरचा पहिला बॉल स्लोवर पद्धतीचा धीम्या गतीनं टाकलेला फटका हवेमध्ये फसलाय. रुपेश मात्र या ठिकाणी एक झेल सुटला जातोय. शेवटचे 5 चेंडू शेष असतील. 71 धावा स्कोर कार्ड वरती आले. सिद्धेश पवार एक मोठं नाव आहे. टीम अर्थातच तामणे संघामधील एक नामचीन खेळाडू. माणगाव प्रीमियर लीग मध्ये तर जवळपास 3 चेंडू या फलंदाजाने हरवले होते. इतके उत्तुंग षटकार ज्या बॅटर्सने मारले तो सिद्धेश पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि विपक्ष शैलेश पवार आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही बंधू आणि या दोन बंधूंमध्ये काटेकी टक्कर. शैलेश पवार फिल्डिंग सजवत असताना त्याला ठाऊक आहे सिद्धेश पवारचे स्ट्रॉंग झोन कुठले आहेत आणि त्या एरियामध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन लावताना वा चांगला स्वीपचा अटेम्प्ट. क्या बात आहे. सिद्धेश पवारच्या बॅट मधून पहिला षटकार केलाय हा वार. चेंडू सीमा पार. आलाय 77 धावा स्कोर कार्ड वरती लावल्यात. सिद्धेश पवारच्या बॅट मधून आलाय. क्या बात आहे. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी तो देखील करणं जाणतो. अर्थातच त्याला ठाऊक आहे समोर सुमेश आहे, समोर शैलेश आहे, शंतनू माणिक आहे. निश्चितच एक चांगला स्कोर कार्ड या ठिकाणी उभा करणं गरजेचं आहे. आणि आता मात्र संपूर्ण टीमची धुरा खांद्यावरती घेतली आहे सिद्धेशनं. चांगला स्ट्रोक आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल अर्जित केले. दुहेरीचा प्रयत्न होईल का? रोखलंय रुपेशनं आणि सिंगल धाव स्कोर कार्ड वरती ऍड होत असताना 78 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 3 बॉल अद्याप बाकी असणार आहेत. रुपेशची बॅट
अजूनही खामोश आहे. 2 चेंडू त्यांनी फेस केले, 2 सिंगल आलाय, पण रुपेश देखील एक चांगलं स्ट्रोक एक्झिक्यूट करणे जाणतो, चांगले षटकार खेचणं जाणतो, त्याच्याकडे देखील ताकद आहे. तो देखील चांगल्या दर्जाची फलंदाजी करणं जाणतो. येणारे पुढील 3 चेंडू फार महत्वाचे असतील या दोन्ही टीम्स करता. चांगला स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये डीप मधून शंतनू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगल पुन्हा आली आहे 4थ्या बॉल वरती, 4थ्या चेंडू वरती. 79 ऑन बोर्ड आपण पाहतोय. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. येणारे 2 चेंडू सिद्धेश पवार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. अर्थातच जेव्हा जेव्हा तावणे संघाला धावांची गरज असते तेव्हा सिद्धेशची बॅट ही सातत्यानं त्या ठिकाणी बोलबाला करत असते. इथं देखील एक चांगली इनिंग अपेक्षित. खोला टाकलेला चेंडू होता, इथं खोदून काढण्याचा प्रयत्न. त्याच्या टोला चेंडू लागल्यानंतर त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करत असताना एक शेवटचा बॉल या दरम्यान शेष असेल. 80 आपण पाहतोय. अर्थातच स्कोर कार्ड वरती आलाय. एक विकेटचं पतन होईल. रुपेश जाधव माघारी परतेल. नवीन बॅटर्स नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पार्थ बामणे याला पाहतोय. शेवटचा बॉल या पहिल्या पूर्वार्धाचा, या पहिल्या इनिंगचा. इथं देखील पाचच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि एकेरी धावेनं 81 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्याकरता 82 ची गरज असणार आहे टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघाला. येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये अर्थातच 30 चेंडू मध्ये 36 चेंडू मध्ये या बनवल्या जाणार का? 82 धावा टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघाच्या माध्यमातून काय असणार आहे या मागचा उत्तरार्ध ऐकण्याकरता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूयात आणि जाऊयात थेट जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ माणगाव संजय शिंदे सर यांच्याकडे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा आपल्याला पहिल्या 2 मॅच मध्ये ऐकायला मिळालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारे स्वागत असणार आहे. आपण पाहतोय या माणगाव तालुक्यामधील एक दमदार स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व
आपण पाहतोय. दिवस क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि मॅच क्रमांक दुसरी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे टीम शिवगर्जना कळमचे हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाले. संघाचे संघ मालक सन्माननीय तुषार शेठ वाडवळ, नंदू शेठ वाडवळ आणि देवाशेठ रामाने यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाले. आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला गेलं तर म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर सन्माननीय उदय शेठ ढाळ साहेब आणि त्याचबरोबर आपण संघ मालक पाहतोय ते म्हणजे तुषारजी रसा साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पहिल्या सत्रात आर्यन आले. आर्यन देखील टीमसाठी 12 धाबावरती जोडला गेला. श्रीकांत आंबट अगदी खातं ओपन करता नाही आलं. निखिल उजरे देखील बाद झाले. शरद दाडवे एक चांगली खेळी त्यांनी शेवटला आपल्या येताना पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर सिद्धेश पवार शेवट गोड गेला, षटकार आला आणि टीमची धावसंख्या ही टप्प्यावरती पाहायला मिळाली ती म्हणजे जाऊन पोहोचले 81 धावा टप्प्यावरती पाहायला मिळतात. 82 धावांचा इथून पुढे करायचं पाठलाग तुमचे बॅटिंग करणार संघ पाहतोय श्री जगदंब फायटर्स इंदापूरचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. पहा पहिल्या सत्रामध्ये आपण चांगल्या दर्जाची बॅटिंग पाहिली परंतु येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये तेही दमदार फलंदाजी करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. सामान्य गावाला बिलॉंग करणारा मिस्टर 360 शैलेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याची साथ देण्यासाठी टीमचा कर्णधार जावटे गावचा सुपरस्टार मिस्टर JPL सुमेश माडिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू अमोल वाडवळ मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती सज्ज होतील. षटक क्रमांक पहिला 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय बरेचसे खेळाडू आहेत. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. वाईट इज लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर काऊ रिझनला येस सामन्याला सुरुवात. पहिला बॉल सफल झाले. आडव्या बॅटनं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. इट्स मॅसिव्ह हिट. वरती अगदी सफल झाले आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिला. सुरुवात चांगली झाली आहे. शैलेश पवार सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. मानगाव प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली आहे. दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील शैलेश पवारची बॅट चांगल्या पद्धतीने बोलली होती म्हणजे चांगल्या दर्जाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल याही वेळेला गुटप्पाचा बॉल दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो असेल का तेही पाहावं लागणार आहे. पंचांचा इशारा इथून पुढे आता आपल्याला येणं हे बाकी असणार आहे परंतु शैलेश पवारचा आणखी एक वार करावी लागणार आहे. फलंदाजी अमोलने चांगली केली परंतु शैलेश पवार समोर आहेत म्हणजे त्या दिशेने बॉल येतो ना त्या दिशेने बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची क्षमता ही शैलेश पवारकडे आहे आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं चालू आहे. ओहो यावेळेला आपण पाहतोय स्विच हिट करायचं होतं. सरळ बॅटने धावा आल्या होत्या पहिल्या 2 बॉल वरती. यावेळेला शैलेशला माहिती होतं तिथे खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्यासाठी तिथे ठेवलं गेलंय आणि त्या कारणाने आता 30 सर्कलला भेदायचं होतं. पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु त्यावेळेला बॅट बॉलचं कनेक्शन होणं फार गरजेचं होतं. ते झालं नाहीये. डॉट बॉल इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल ही वेळ आपण पाहतोय. फटका फसलाय.
विकेट किपर श्रीकांत तांबट कॅच ड्रॉप झाली आहे आणि महत्वाची कॅच होती. शैलेश पवार या फलंदाजाची कॅच इथून पुढे ड्रॉप झाली आहे. आता किती महागात पडेल तेही आपल्याला इथून पुढे पाहावं लागणार आहे. विकेट किपरला होते श्रीकांत आणि अगदी बराचसा वेळ होता, बॉल बराच काळ मध्ये गेला होता, तिथून ती कॅच ड्रॉप झाली आहे आणि चिवन दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. टीमच्या धावसंख्या बघते बाय मिळते ती म्हणजे 11 याकडे वरती आपण पाहतोय. कॅच आता फार मनामध्ये असणार आहे कारण का महत्वाची कॅच होती. समोर सुमेश माडिक आता पहिला बॉल फेस करतील. हा ट्रॅकर वा चप्रक चालवली आहे, प्रॉपर टायमिंग सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. डीप मिडफील्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येणं इथे बाकी असणार आहे. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकार लागवले, परंतु शैलेश पवारने षटकार लागवले तर प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज अमर भोसलेकर यांच्या माध्यमातून असणार आहे. परंतु वा सुमेश चांगल्या पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एक सिंगल हलक्या हाताने फक्त ढकलून काढलंय. 6 बॉलचा खेळ इथून पुढे आले संपुष्टात. 6 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या बघते पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 18 याकडे वरती. 82 धावांचा इथून करायचा होता पाठलाग. आता 30 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज असणार आहे ती म्हणजे 66 धावसंख्येची. तासभरने रोहितची मोरे आपण कुठे असतात त्यांनी प्रतीक शिंदे यांच्याकडे संपर्क साधायचा याची देखील आपण सूचना घ्या. आणि पहा जिंकण्यासाठी 64 धावसंख्येची गरज इथून पुढे असणार आहे. जिथे 82 धावांचा करायचा होता पाठलाग, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर म्हणजे 18. 30 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 64 धावसंख्येची गरज. त्याचबरोबर विशाल पानवलकर इथे उपस्थित आहे, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण घेणार होते या स्पर्धेच्या वतीनं. विनंती असणार व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत. वैभव टेंबे यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. नवे मैदानाच्या आतमध्ये जिथे 30 मध्ये धाव बनवायचे 64 बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 करण्यासाठी टीम करबाचेवाडी गावाला बिलॉंग करणारा पार्थ बामणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमी वयामध्ये याही खेळाडूची चर्चा आपल्याला संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये पाहायला मिळाली. असोसिएट मध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर जशी मोठमोठी स्पर्धा तो खेळतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी कमी वयाचा हा गोलंदाज. कॅमेरामॅनला विनंती करूया आपण प्रेझेंटेशन व्यासपीठावरती आपण कॅमेरा मूव्ह करूयात. पहिल्या बॉल वरती सिंगल आले. टीमची धावसंख्या तब्बक पाहायला मिळते ती म्हणजे 19 याकडे वरती टीमची धावसंख्या ही तब्बक वरती पाहायला मिळते. ओपनिंग पेअरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दमदार सुरुवात केली आहे, परंतु मॅच फार मोठी आहे. धावा बराचशा इथून पुढे बनवायच्या आहेत. पुढचा बॉल लोवर फुलटॉस फॉलिंग स्विंग पाहायला मिळतोय. खेळाडू तिथे आहे. डीप बॅकवर्ड स्कोरलिंग बाउंड्रीच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत होता. खेळाडू आपला मिळाला, बॉलला अडवलं गेलं आणि एक सिंगल याही वेगळ्या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. टीमच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या तब्बक पाहायला मिळते ती म्हणजे 20 याकडे वरती. एक बंधू बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये पाहायला मिळते शैलेश पवार, एक बंधू फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सिद्धेश पवार. एकमेकांच्या विरोधामध्ये आज आपण पाहतोय निमित्त मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग. हा ट्रॅकर आक्रमण प्रॉपर टायमिंग करायचं होतं, परफेक्ट टाइम वरती उडी घेतली. इथे टिपतोय झेल आणि इथून पुढे मिस्टर JPS सुमेश माडिकला मैदानाच्या बाहेर लागेल. पहिला धक्का मैदानाच्या बाहेर बाद.
बॉलमधून सिंगल त्याने खर्च केल्या होत्या आणि तिथून पुढे असं वाटलं होतं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, परंतु खेळाडू तिथे होते शरद दाडवे. अगदी परफेक्ट टाइम वरती त्याची जम्प पाहायला मिळाली आणि तिथे कॅच पकडली गेली. फार महत्वाची कॅच होती आणि सुमेश वाडिक मैदानाच्या बाहेर गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय गणेश यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी रुद्रवली गावाला बिलॉंग करणारा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश यादव आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल वेगवान बॉल होता त्याही वेळेला आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. वेगानं खेळाडूला चांगले क्षेत्ररक्षण बॉल मिळालं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिल्या बॉल वरती गणेशने आपल्याला किती बॉल मिळाली. टीमच्या खात्यामध्ये एक डाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या एक दापळवरती 5 मिनिटे जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 आकड्यावरती 21 पाठलाग करायचंय तो म्हणजे 82 धावांचा. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली होती. अमोल वरती आक्रमकता पाहायला मिळाली परंतु पार्थ आले. पार्थने कुठेतरी थांबवलंय. खराब पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली आहे आणि या वेळेला बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलंय. शैलेश पवारचा वार सीमा पार षटकार. ची मागणी आपण घेणार आहोत जिथे बाळा इकारे सर आपल्या समवेत जोडले जातील. मॅन फ्रॉम कल्याण जेपी पॅनलचे हे पंच आपण पाहतोय. इथे हा बॉल बीमर आहे की नाही आता चेक केला जाईल. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. एक रिव्ह्यू असणार आहे प्रत्येक इनिंग मध्ये आणि तो इथे वापरला गेलाय. बॅटिंग करणारी टीम श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघानं हा बॉल बीमर आहे की नाही आता 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीची आपण घेतोय इथे मदत आणि योग्य तो डिसिजन तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथून पुढे आता पोहोचवला जाईल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. येस फेअर बॉल आहे म्हणजे पंचांचा डिसिजन आपल्याला मिळाला चांगल्या पद्धतीचा आणि इथून पुढे या इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ तुम्ही आता रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीयेत. आपल्याकडे एक रिव्ह्यू होता तो इथे समाप्त झालाय. याची देखील आपण बॅटिंग करणारी टीम ती म्हणजे श्री जगदंब फायटर्स इंदापूर या संघानं आता नोंद घ्यायची आहे. टीमच्या खात्यामध्ये या 6 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या तपाकोती पाहायला मिळते ती म्हणजे 27 आकड्यावरती 27 धावा तपाकोती आहेत. इंदापूर विभागामधील सर्व संघ बहुतेक आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेला आपण पाहतोय कट्टराचा पुतळा बॉल पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल झाले. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न वेगानं राहिलाय. अवेअरनेस नव्हतं तिथं थोडस आणि त्या कारणाने आपण पाहायला गेलं 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्यात. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या तपाकोती पाहायला मिळते ती म्हणजे 29 आकड्यावरती. पार्थ भावनेने दावा खर्च केला ते म्हणजे 11. एक विकेट आपल्या नावावरती केली. इथून पुढे आपण पाहतो 24 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय ती म्हणजे गरज असणार आहे 53 धावसंख्येची. या आपण ऐकूया छोटासा डीस ब्रेक घेऊयात. थँक्यू. चला विनंती असणार टीम मीटिंग घेऊ नका. पण 3 षटकांनंतर आपण ब्रेक असणार आहे याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. त्यामुळे चला फिल्डिंग करणारी टीम शिवगर्जना कळमजे यांना विनंती असणार आहे. टीमचं कर्णधार अमोल आपण त्वरित मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे जिथे 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती म्हणजे 53 धावसंख्येची. आता कोणता गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती येईल कमेंट्री बॉक्स एंड करून तेही आपल्याला इथे पाहायचंय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय जावळी गावाला बिलॉंग करणारा आर्यन पालकर मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. समोर पण पाहायला गेलं तर मग शैलेश पवार आहेत, गणेश यादव आहेत खेळपट्टीवरती आणि 24 मध्ये बनवायच्या 53. मॅच क्रमांक 2 अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर विकेट किपर श्रीकांत तांबट होते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
चांगल्या टप्प्यावरती याही खेळाडूने प्रभावित केलंय मागच्या हंगामापासून चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते हाफ ट्रॅकर होता आडव्या बॅटने केलेला फटका फसलाय यस टिपतोय जेल संपतोय आणखीन एका बॅटरचा खेळ धक्का क्रमांक दुसरा गणेश यादव इथून पुढे मैदानाच्या बाहेर आले विकेट मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर आपण पाहायला गेलं तर जे ऍटमॉस्फिअर आहे ते चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळते अगदी ऊनही तितका नाहीये आणि चांगल्या तरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रिकेटही चांगलं पाहायला मिळते विकेट आली आहे इथून पुढे गणेश परतल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी विकी पडवळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील नगरोली गावाला बिलॉंग करणारे खेळाडू विकी पडवळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत याही वेळेला आपण पाहतोय आठव्या बॅटने खेळायचं होतं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आल्या पहिल्या बॉल वरती स्ट्राईक रोटेट केली आहे सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडण्यानंतर टीमची धावसंख्या तर पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती आपण पाहतोय इथून पुढे 52 धावसंख्येची गरज असणार आहे उर्वरित बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 21 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज आर्यनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे 3 बॉल मध्ये धावा खर्च केला ते फक्त एक आणि एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर पाठवले परंतु शैलेश पवार हे खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत स्विच हिट करायचं होतं खेळाडू तिथे आपल्याला वेगाने तर माग मिळतोय त्याला बीट करून बॉल 1-2 का 4 करत सीमारेषेच्या पार चौका जाऊन पोहोचले ते म्हणजे 34 आकड्यावरती 34 शैलेश पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत बॅटिंग करणारा संघ श्री जगदंबा फायटर्स इंदापूर संघ शैलेश पवारकडे अगदी आशेने पाहत असतील क्षमता आहे पुढचा बॉल काही वेळेला आपण पाहतोय त्याच पैसा फटका पडतो या वेळेला खेळाडू तिथे ना त्या बॅकवर्ड पॉइंटला आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय या वेळेला जास्त काही मिळणार नाहीये सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळतीये टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही टप्प्यामध्ये पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 आकड्यावरती 35 धावा 82 धावांचा पाठलाग करायचा आहे काही वेळेला आपण पाहतोय काही वेळेला मैदानाच्या आतमध्ये इशारा येईल येस पंचांचा बोट आकाशाकडे आणखीन एक फलंदाज म्हणजे धक्का क्रमांक इथून पुढे तिसरा मैदानाच्या बाहेर थँक्यू छोटासा ड्रिंक्स ब्रेक होता तो आपण इथे कंप्लीट करतोय आणि मॅचला इथे आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत इथे 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या तर बघत पाहायला ती म्हणजे 35 आकड्यावरती इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची गरज 18 बॉल 47 धावा म्हणजे जवळपास 16च्या सरासरीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावी लागणार आहे इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे शैलेश पवार मैदानाच्या आतमध्ये आणि न्यू बॅटर त्यांची साथ देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज शंतनू माडिक आपल्याला पाहायला मिळतील कडगोली गावाला बिलॉंग करणारे खेळाडू शंतनू माडिक अष्टपैलू खेळाडू आहेत
गोलंदाजी चांगली करतात, परंतु आता संपूर्ण जबाबदारी ही फलंदाजीवरती येऊन थांबली आहे आणि आता कशा पद्धतीची बॅटिंग टीमला कशा पद्धतीने सावरतील तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. 18 मध्ये 47 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती कोणता गोलंदाज असेल तेही आता आपल्याला इथून पुढे पाहावं लागणार आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्या. गॅमरिन ग्राउंडना एक मोठा प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा आपण पाहतोय. मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगचं हे पर्व पहिले 2024 मध्ये आपण आहोत. डिसेंबरचा महिना आणि अगदी मानगाव गरणा टेनिस बॉल क्रिकेटची परभरणी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मध्ये 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा खरबाचीवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू पार्थ बामणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 18 बॉल 47 ची गरज. समोर शैलेश पवार. खोलवर टप्पाचा बॉल फटका फसलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये कोटन बॉल आपल्याला मिळतोय. टिपतोय झेल शैलेश पवार. मोठा धक्का इथून पुढे मैदानाच्या बाहेर. जिथे विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती निलेश आपल्याला पाहायला मिळतील. निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. टीमची धावसंख्या बघत पाहायला मिळते ती म्हणजे 35 आकड्यावरती 17 मध्ये 47 बनवायचे आहेत. निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहतोय लेगस्टंपला हिट करण्याच्या नादामध्ये बॉल बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव इथून पुढे जोडली जाईल. टीमची धावसंख्या 36 आपण पाहतोय. 46 ची गरज इथून पुढे असणार आहे, परंतु अगदी चांगलं टीम सिलेक्शन पाहायला मिळते ते म्हणजे शुभगर्जना कळमजे या टीम कडून. षटकातील पुढचा बॉल. काही वेळेला बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागच्या दिशेने अलॉंग द कार्पेट सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळेल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न सातत्याने नव्हताना पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये 2 डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळाले. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज. चौकार आलाय तो पाठच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. त्यानंतरचे 2 डॉट बॉल. आता येणारा पुढचा बॉल आपण पाहतोय. पंचांचा इशारा लगेचच नो बॉलचा येताना पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर बॉल आपल्याला अथळताना पाहायला मिळाले आणि त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 बॉल. म्हणजे इथून पुढे आता मॅच कशा पद्धतीने सुरुवात होईल तेही पाहावं लागणार आहे. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. ही स्पर्धा होणार आहे सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट.
पुढचं बॉल ही वेळेला गोल टप्प्याचं होतं आक्रमण केलं वा प्रॉपर टायमिंग लॉफ्टेड सीमारेषेच्या पलीकडे ऑन साइडला खेळला फटका 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. हो या वेळेला आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय थोडीशी चूक घडली आणि इथून पुढे मैदानाच्या बाहेर धक्का क्रमांक आपण पाहतोय म्हणजे 5वा बाद. आमचे संघ 12 मध्ये 35 धावा वाचवायचे आहेत. काल का ते पूर्ण ऊन आहे खरं. टीमची धावसंख्या बघतो पायामध्ये ती म्हणजे जाऊन पोहोचले 47 आकड्यावरती 47. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावसंख्येची गरज. चला विनंती असताना आपण थोडीशी घाई करा. आपण चला अमोल आपण वेळ खर्च करू नका. सूचना आपल्यापर्यंत येत आहेत. येस सर विनंती असणार आहे आपण त्वरित मॅचला इथे सुरुवात करून घ्या. त्याचबरोबर इंदापूर टीमला सपोर्ट करण्यासाठी शुभमची कासार आणि त्याचबरोबर रोहनची पालकर इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील माणगाव ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने खूप सारं हार्दिक असे स्वागत असणार आहे. 12 बॉल 35 धावसंख्येची गरज. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती तामाने गावाला बिलॉंग करणारा नितेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल स्ट्रेट डाऊन द रोड खेळलो फटका. स्टँड अँड डिलिव्हर करणारा शंतनू मालिकच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. वरती 54 विथ लॉस ऑफ पाहतोय 5 विकेट. 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत आणि 5व्या क्रमांकावरती आलेले शंतनू माडिक यांच्या बॅट मधून आपल्याला एक दर्जेदार फटका षटकार पाहायला मिळाला. म्हणजे अजूनही इथून पुढे मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 35 धावा बनवायच्या होत्या 12 बॉल मध्ये. 7 धावा तिथे आपल्याला येताना पाहायला मिळाला 2 बॉल वरती. इथून पुढे 28 ची गरज आहे. बॉल सगळे बाकी 10 खरा बॉल आणि त्याचा पुरेपूर वापर केलाय. नो बॉल आणि हाय बॉल आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. आणि येणारा पुढचा बॉल उघड्या डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. ओहो फ्री हिटचा बॉल होता. आता इथून पुढे चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय.
कुठल्याही स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर विकेट किपर अमोल वडवल यांच्या हातामध्ये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजे गोलंदाजांनी आता इथून पुढे कमबॅक केलाय. 9 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 9 मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 21 षटकातील आपण बाद होते म्हणजे पुढचा बॉल. थोडस रनवे मध्ये पुन्हा एकदा बिघाड झालाय. आता गोलंदाजावरती आणि फलंदाजावरती दोघांवरती प्रेशर असणार आहे कारण का मॅच फार मोठी आहे.